तर बिहारमध्ये प्रचंड बहुमत तर एनडीएला मिळालं, पण आता लक्ष आहे मुख्यमंत्री पदावर। जे आपण पाहतोय आता जेडीयूने मुख्यमंत्री पदावरती दावा केलाय, तर भाजप पुन्हा एकदा नंबर 1 चा पक्ष बनवलाय आणि भाजपकडून उघडपणे नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्री पदावरती बोललंही जात नाहीये। नेमकं काय घडतंय बिहारमध्ये मुख्यमंत्री पदावरून, पहा हा रिपोर्ट। बिहारमध्ये ऐतिहासिक बहुमत भाजप आणि जेडीयूच्या एनडीएला मिळालं। नितीश कुमार यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषही सुरू केला, पण आता प्रश्न हा आहे की मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार की नाही, कारण भाजपच्या दोन नेत्यांनी सस्पेन्स वाढवला। नितीश कुमार यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढवली, पण मुख्यमंत्री पदाचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल असं मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांनी म्हटलं। नितीश कुमारजींच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली आहे। आता मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे आमचे शीर्षस्थ नेते मोदीजी असतील, नितीशजी असतील, हे सगळे मिळून निर्णय करतील। वेळोवेळी अमित शहाजींनी अतिशय स्पष्टपणे सगळी भूमिका मांडली आहे, त्यामुळे त्यानुसार जे काही निर्णय ते होतील। या संदर्भात कुठलंही कमेंट करण्याचा आमचा अधिकार नसतो। आमच्या पार्लमेंटरी बोर्डाचा किंवा आमच्या शीर्षस्थ नेत्यांचा तो अधिकार आहे। बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू दोघांनीही 101 जागा लढवल्या, पण गेल्या 2020 प्रमाणेच भाजपनंच सर्वाधिक जागा जिंकल्या। भाजपचे 90 तर जेडीयूचे 83 आमदार निवडून आलेत। त्यामुळे निकाल येत असतानाच 80च्या पुढे गेल्यावर जेडीयूने अधिकृत ट्विटर हँडलवरून मुख्यमंत्री है और रहेंगे असं ट्विट केलं। मात्र काही वेळातच जेडीयूने हे ट्विट डिलीट केलं। आधी ट्विटच्या माध्यमातूनच जेडीयूने मुख्यमंत्री पदासाठी दावा केला। हे डिलीट केलेलं ट्विट होतं, न भूतो न भविष्यति, बिहारियों का प्यार नीतीश कुमार। नीतीश कुमार बिहार के मुख्यमंत्री थे, है और रहेंगे। एवढंच नाही तर नितीश कुमारांच्या निवासस्थानाच्या 100 मीटर अंतरावर पोस्टरही लावण्यात आले। हमरे बिहार का एक स्टार, हर बार नीतीश कुमार। 2020 मध्येही भाजपचे 74 आमदार निवडून आल्यावरही 43 जागा असलेल्या नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं। मात्र सलग दुसऱ्यांदा भाजप मुख्यमंत्रीपद सोडणार का, हा सवाल आहे। नेमकी काय स्थिती असेल, मुख्यमंत्री पदावर भाजपचा दावा असेल का? कारण बिहारमध्ये क्रमांक 1 चा पक्ष म्हणून भाजप उदयास आलेला आहे। नाही, मागच्या वेळेस आम्ही क्रमांक 1 होतो, तरी सुद्धा आम्ही नितीशजींना मुख्यमंत्री केलं होतं। मला वाटतं हा निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड केंद्रातले नेते घेत असतात, त्यामुळे ते उद्या परवा याची चर्चा करून निर्णय नितीशजींबरोबर बोलून करतील। बिहारच्या निकालाकडे आणखी एका बाबीवरून देशाचं लक्ष होतं, ते म्हणजे मोदी सरकार। बिहारमध्ये एनडीएचं सरकार आल्यानं नितीश कुमारांवरून जे जरतरचे तर्कवितर्क लावले जात होते, त्याला आता पूर्णविराम मिळालाय। निकालाचे आकडेच असे आहेत की नितीश कुमारांना पुन्हा पलटी मारून इंडिया आघाडीच्या गोटात जाण्यासाठी कोणताही स्कोपच शिल्लक नाही। जेडीयूचे 83 आमदार निवडून आलेत, तर एनडीएमध्ये जेडीयू सोडून जरी इतर पक्षांची आकडेवारी बघितली तरी सरकार स्थापन करण्यासाठी जी 122 ची मॅजिक फिगर आहे, त्याच्या अगदी जवळ एनडीए। भाजप 90, एलजेपी 19, हिंदुस्थानी आवाम मोर्चा 5, राष्ट्रीय लोक मोर्चाचे 4 आमदार असे एकूण 118 आमदारांचे संख्याबळ होते। त्यामुळे अशी परिस्थिती असताना नितीश कुमार उलटसुलट पाऊल टाकणार नाही। आता मुख्यमंत्री पदाचं काय होतं ते 2 ते 3 दिवसात भाजपचं नेतृत्व ठरवेल आणि नितीश कुमारांच्याच नावावर मोहर उमटली तर मग 10व्यांदा ते मुख्यमंत्री होतील। दिनेश दुखंडेसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, बिहार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।